स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये। आता वाजले आहे 3 आणि उजेड बघा किती छान येत आहे। सूर्यकिरण मूर्तीवर इतके छान पडतात ना, जेव्हा गाडीवर आम्ही या टाईमला जातो ना तेव्हा इतके छान किरण त्या मूर्तीवर पडतात ना, खूप भारी वाटतं। त्यांना कोणाचा तरी फोन आला, आम्हाला जिथे जायचं आहे तिथे आता आम्ही फोन करून विचारत आहे कुठे यायचं, घरी यायचं ते कार्यालयात यायचं। तर घराजवळच कार्यालय आहे म्हणाले, त्याच्यामुळे मग घरीच जाणार आहे। आता कुठं जाणार आहे तुम्हाला लवकरच माहीत पडणार आहे। आणि सगळे माझे जे ननद आहे सगळे भेटणार आहे आज, तर मजा येणार आहे। ननदबाईकडे कार्यक्रम आहे आज, बारसा आहे त्यांच्या मुलीचं, म्हणजे माझ्या भाचीच्या मुलीचं। तर चला आता, कालपासून पाय खूप दुखून राहिले चिकनगुन्याच्याने। चला आता कार्यक्रमाची सुरुवात होत आहे, त्याच्या आधी आम्ही घरी आहो। चला आज माझ्या फॅमिली मेंबरशी मिळतो, माझ्या ननद। तर ननद म्हणजे हे यांच्या मावस बहीण आहेत आणि यांच्याचकडे कार्यक्रम होता। आणि हे माझी ननद आहे, यांना सगळंच ओळखता तुम्ही। तर ह्या यांच्या मावस बहीण आहे आणि खूप खूप जीव लावतात सगळ्यांना। आणि ही माझी लहान ननद आहे। तर लहान ननद माझी तुम्हाला कमी दिसत असेल, कारण का त्या प्रसंगात कमी भेट होते। त्या सहसा बाहेरगावी जास्त राहतात, यावेळेस इकडे कार्यक्रमात भेटल्या म्हणून आता बऱ्याच दिवसांनी माझ्या ब्लॉगमध्ये आल्या त्या। तर आता आम्ही चाललो कार्यालयामध्ये, सगळेजणी आलो इथे छान। आणि खरंच सगळे जेव्हा फॅमिली एकत्र येतो ना खूप भारी वाटतं, कारण का वर्ष आम्ही एकत्र असं मिळत नाही। कोणाचं लग्न बारसं कार्यक्रम असला तेव्हा येणं होतं, त्याच्यातही कोणी येतं कोणी येत नाही, पण यावेळेस सगळ्यांचं येणं झालं, त्यामुळे खूप मस्त वाटलं। खूप गोष्टी गप्पा चालू झाल्या। आता कार्यालयाची सुरुवात होती येण्याची, तो लोक यायचे होते। तर बघा बाळ ही माझ्या नंदीची मुलगी आहे, ही शाळेवर टीचर आहे आणि ही तिची मोठी मुलगी आणि हा मुलगा झालेला आता 6। आणि एक गोष्ट सांगायची म्हणजे खरंच हिची ना काही गोष्टीमध्ये खूप कमाल वाटते मला। आई होणं हे सगळ्यांना असं वाटत असेल काय नवीन गोष्ट, पण तिचा स्ट्रगल खूप मोठा आहे। तिला थायरॉईड होतं, त्याच्यामुळे तिला प्रेग्नन्सीमध्ये खूप प्रॉब्लेम आला, पहिल्या आणि दुसऱ्या पण इतक्या प्रॉब्लेम होत्या की माझ्या मते तर ते म्हणजे त्याच्या जागी दुसरी कोणं असते ना तर अशक्य सहन करणं इतका त्रास होता, पण तिने सगळा त्रास सहन केला फक्त त्या मुलासाठी। आणि खरंच खूप मी तिला जेव्हाही बघायची ना मला खूप आश्चर्य वाटायचं की इतकं कसं, इतक्या इंजेक्शन्स घेणं, सगळं जे नाही ते सगळं तिने जे शक्य होईल ते तिने सहन केलं आणि खरंच सिद्ध करून दाखवलं। म्हणजे खूप जिद्दी आहे ती, तिच्याकडे बघून मला नेहमी या गोष्टीचं नवल वाटतं। आणि तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा, म्हणजे तिने जो त्रास सहन केला ना, जेव्हा मी तिला बघायला गेली होती ना हॉस्पिटलमध्ये ना, तर तेव्हा तिच्या चेहऱ्यावर बिलकुल असा दिसत नव्हता तिने जो 9 महिने त्रास सहन केला तो। म्हणजे जेव्हा आपण आई बनतो ना तर एक वेगळाच आनंद असतो आणि जे दुःख असतं ना आपण ते खरंच विसरून जातो। आणि तिच्याकडे बघून मला खरंच नवल वाटायचं। पण आज बघा बाळ पण खूप सुंदर होतं आणि बाळाचं नाव काय ठेवलं ते तुम्हाला दिसणारच। आणि तिची मुलगी बघा खूप ॲक्टिव्ह आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये हुशार, नंबर येतो तिचा। आणि डान्स गाणं याच्या सगळ्या गोष्टीमध्ये ती निपुण आहे। तर एक टीचरची मुलगी म्हणून तिच्यामध्ये जे गुण असायला हवं ते सगळे आहे। म्हणतो ना आपण एक शिक्षिकेची जेव्हा आपण मुलगी बनतो ना किंवा तर त्याच्यावर खूप जबाबदारी असते, तसंच काही आहे। तर तसंच ती पूर्णपणे तिने पार केली, म्हणजे घर, शिक्षण आणि सगळ्या गोष्टी मॅनेज करते। आणि तिची सासू ही 2 वर्ष झाले मरायला त्यांना, त्या पण नाही आहे। सासऱ्यांची तब्येत जास्त असते, तर सासरे पण एका जागी बसले होते, तर त्यांची पण तब्येत चांगली नाही राहत। आणि एक म्हणजे खास म्हणजे एका घरात दोघी बहिणी दिल्या आहेत, त्याच्यामुळं खूप एकमेकीला सांभाळून घेतात, खूप छान राहतात। आणि आता बाळाचे नाव काय आहे ते दाखवणार आहे। तिने डान्स खूप सुंदर केला, तिच्या मुलीने तुम्ही बघितलं असेल। तर बाळाचं नाव ठेवलं आहे कबीर। आणि जसं मला दिसलं ना कबीर, तर मला माझ्या कबीरची आठवण आली आणि साननला एकदम आनंद झाला का मम्मी दादाचं जे नाव आहे तेच ठेवलं। कबीर नाव खरंच खूप सुंदर आहे। मी जेव्हा कबीर झाला तर आमच्या घरात तर माझ्या आणि यांच्या तोंडात एकच नाव होतं का आपण पण आपल्या बाळाचं नाव कबीर ठेवायचं। तर जसं मला कबीर नाव दिसलं ना खूप छान होतं, कबीर नाव खरंच खूप छान आहे। तर इथं मी बाळासाठी आणलेले कपडे, आईसाठी सगळ्यांसाठी आणलेले कपडे इथं देत आहे सगळ्यांना। आणि माझ्या भाच्या खरंच खूप छान आहे स्वभावानं, प्रत्येकीमध्ये एक खास गुण आहे, मी तुम्हाला सांगणारच पुढे। म्हणजे असं नाही का कोणी शिक्षण आणि दोघी शिक्षिका आहे आणि एकीचं स्वतःचं पार्लर आहे आणि खूप चालतं तिचं पार्लर तळेगावमध्ये, फेमस पार्लरवाली म्हणून ओळखली पण जाते, ती खूप फेमस आहे। कल्पना आहे तिचं नाव।
आणि कोणाला पण नाव विचारलं तर कोणी सांगेल, इतकी फेमस आहे ती. तर ही माझी लहान नणद आहे. जसं तुम्हाला मगाशी दाखवलं तर त्या पण इथं अहेर देत आहे. माझे नंदेही आहेत, ते पण शाळेवर लेक्चरर आहे धनतच्या, आणि रिटायर झाले आहे ते पण आता. तर माझी लहान नणद बघा, त्यांचे केस पहिलेपासूनच असे लांब, खूप लांब केस होते त्यांचे. आता तर थोडेसे कमी दिसत असेल, पण खूप लांब आणि दाट केस असायचे. तर यांचा आणि माझ्या लहान नणदबाईचा चेहरा असा सारखाच दिसतो, बरेच जण म्हणतात. तर इथे फोटो काढणं चालू होते बघा, आणि खरंच खूप छान दिसत होते सगळे. ही माझी मोठी नणद, तुम्ही यांना बऱ्याचदा माझ्या व्हिडिओमध्ये बघता. नंदीची मोठी मुलगी, आणि यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळाला आहे मागच्या वर्षी, कंटिन्यू 4-5 वर्ष. आणि सिंगल मदर म्हणून खूप चांगलं उदाहरण आहे की शिक्षण करून आपल्या मुलांना वेगळं शिस्त लावून आणि सगळे पुरस्कारसुद्धा छान पटकावले, आणि अजूनसुद्धा यांचं चालूचं शिक्षण अजूनही चालू, PhD चालू आहे. तर आपण म्हणतो सिंगल मदर आपण काही करू शकत नाही, खूप मोठं उदाहरण आहे आमच्या घरामध्ये. आणि त्यांचा प्रोग्राम होणार होता, पण आता 12 होता, त्याच्यामुळे सगळं एकत्रच झालं आहे, म्हणून ते खूप खूप प्राऊड फील होतं माझ्या सासरेबाबांना. त्याच्यानंतर हिला मिळाला तो पुरस्कार, खूप भारी वाटतं. धन्यवाद. जसं मी तुम्हाला सांगितलं, याच्या आधीची जी माझी नणदबाईची मुलगी होती ती शिक्षिका आहे, आणि ही दुसरी आहे. ही अभ्यासामध्ये हुशार नव्हती, पण बाकी खूप याच्यात म्हणजे अदर ॲक्टिव्हिटीजमध्ये हुशार होते. तर हिने बघा, दोघी बहिणी टीचर आहेत, म्हणजे हिच्यापेक्षा लहान बहीण टीचर आहे आणि मोठी पण टीचर आहे. तर यांनी छान स्वतःचं पार्लर आहे, पार्लर पण खूप चालतं, खूप फेमस आहे पार्लर. म्हणजे त्याचे ऑर्डर कंटिन्यू राहतात, तुला म्हणजे एक दिवस पण वेळ मिळत नाही. तर इथं दोघंजण छान डान्स करत आहे, जे जुनं गाणं आहे त्याच्यावर. तर खूप मजा आली, धमाल, आणि खरंच त्यांनी खूप सुंदर डान्स केला. वय कोणचंही असो, पण एन्जॉय करायला विसरायचं नाही. आणि तिघी बहिणीनं ॲक्टिव्ह आहेत खूप, अभ्यासात पण दोघी हुशार होत्या. ही हुशार होती, तिने छान पार्लर केलं, आणि पार्लर पण असं केलं की आज ती स्वतः मुलींना शिकवते, आणि फिनिशिंग खूप छान आहे. मला खूपदा म्हटलं की मामी तुमचं एखाद्या वेळेस तर मेकअप देणार करून. तर माझी इच्छा नक्कीच, तिची माझी पण इच्छा आहे की तिच्या हातचं मला एकदा तरी मेकअप करायचं. खूप छान करते, खूप मोठ्या म्हणजे बाहेरगावी जाते, वर्धा, नागपूर, जोण, अमरावती, बऱ्याच दूर जाते पार्लरची ऑर्डर घ्यायला, आणि कस्टमर ते कंटिन्यू लागलेच राहते. त्याच्यामुळं माझी त्यांची तर बऱ्याचदा भेटी होत नाही, कधी बाहेरगावीत जास्त गेलेल्या असतात. तर इथे आता माझ्या नणदबाईचा डान्स आहे, आणि भाऊंचा ताईच्या पायाला लागला आहे, त्याच्यामुळे त्यांना डान्सचा करता येत नाही, पण भाऊ मस्त डान्स करतात, ते तुम्ही बघा जाता. तीन बहिणी आणि एक भाऊ असं होतं यांचं कुटुंब. तर लहान भाऊ जो होता सगळ्यात, त्याचं पण लग्न झालेलं आहे, आणि एक मुलगी आहे. पण लॉकडाऊनमध्ये काय झालं, लॉकडाऊनमध्ये तुम्हाला माहीत आहे सगळे घरात असायचे, पण तो बँकेमध्ये पैसे आणण्यासाठी गेला, आणि घरी येताना तिथून घराच्या जवळच अगदी एका 4 व्हीलरने त्याला उडवलं, आणि जागीच तिथे गेला तो. तर ती खूप मोठं दुःख असतं, ते पचवणं किती कठीण असतं आईवडिलाला आपल्या डोळ्यासमोर बघताना. पण खरंच त्यांच्या मुलींची कमाल आहे, त्यांच्या मुलींनी त्यांच्या आईबाबांना खूप छान प्रकारे सांभाळलं. आपण म्हणतो ना कधी कधी सिच्युएशन आली का, वेळ निघून गेली का सगळं हळूहळू नॉर्मल होतं, पण त्यांना खूप वेळ लागला नॉर्मल व्हायला, आणि त्याच्यासाठी काढण्यासाठी त्यांच्या मुलींनी खूप प्रयत्न केले, आणि दिसतही असेल तुम्हाला कधी. आणि माझ्या तिन्ही भाच्या खरंच खूप छान आहे स्वभावाने, जे रिस्पेक्ट द्यायला पाहिजे पहिलेपासून तशीच देतात, त्याच्यामुळं चांगलं वाटतं. तसं मी माझ्या सासरच्या मंडळीमध्ये जास्त वावरले आहे, त्याच्यामुळं मला इकडे जास्त अट्रॅक्शन आहे पहिलेपासून. म्हणजे कार्यक्रम असला का मी झाला. आता जेवणाची गर्दी बघा, किती गर्दी आहे ना, गर्दी खूप. चला आता आम्ही जेवायला ताट वाढतो, निघायचं आम्हाला.
तर आता वाजले होते रात्रीचे 9:30 आणि माझा निघायचा टाईम झाला. तर मी सगळ्यांच्या पाया लागत आहे आणि यांची लाड करण्याची पद्धत प्रत्येकाला असेच करतात, लहान असो मोठं असं, तर त्यांना सवय आहे. आणि ते मुंबईलाच राहिलेले पहिलेपासून. आता रिटायरमेंट नंतर ते इकडेच आले मुलींजवळ. त्यांना गमत नव्हतं, की मोकळ्या हवेमध्ये त्यांना चांगलं वाटतं. मुंबईचं जीवन तुम्हाला माहिती आहे कसं. तर यांचा वाढदिवस आहे उद्या, त्याच्यामुळे सगळेजण मजा घेत होते. आणि हे पण का मला जावाई पण होते इथेच सगळे. तर मला पैसे हवे, माझा बर्थडे आहे तर इकडे मग आम्ही सगळ्यांनी पाया लागले. आणि तर मग भाऊंनी यांना पैसे दिले खिशातून काढून आणि त्यांनी आनंदाने म्हणत होते ते की मला एवढेच नको, अजून पाहिजे. तर अशी हसी मजाक चालू होती. तर मग भाऊंनी पैसे पाकिटमध्ये टाकून यांना दिले. म्हणजे सगळ्यात मोठी नणंद आहेत ना, त्यांचे मिस्टर आहेत, तर यांनी त्यांना पैसे दिले वाढदिवसाचे. तर अशीच हसी मजाक मस्ती चालत राहते आणि खूप चांगलं वाटलं. यांचा 50 वर्षाला उद्या पूर्ण होणार आहे आणि सगळ्यांचा आशीर्वाद मिळाला. आता वाजल्या रात्रीचे 12:30, म्हणजे खूप रात्र झाली आता आणि झोप येतं. माझ्या हातात बांगड्या बांधल्याचे तसं साडी काढली आहे आणि खूप डोळ्यात झोप आहे. तर आता भेटू आपण उद्या. आणि उद्या यांचा वाढदिवस आहे, म्हणजे आज चालू झाला, आता अर्धा घंटा झाला आहे. आम्ही सगळ्यांनी यांना विश केलं. आता उद्या करू आम्ही त्यांचा बर्थडे. सिम्पल साधाच करतात, त्यांना आवडत नाही केक, आवडत नाही त्यांना. ते म्हणतात आपलं आयुष्य कमी होतं आणि आपण ते आनंदाने सेलिब्रेट करतो. तरी आम्ही मुलं आता जबरदस्ती करतात तर करतात ते. आणि त्यांना 50 वर्ष पूर्ण झाली आता. तर सगळ्यांनी तिथे खूप त्यांची मजा घेतली. तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये, तर ते तुम्हाला दिसलंच असेल. तर उद्या करू आम्ही सिंपल साध्या पद्धतीने त्यांचा बर्थडे. मी ठरवलं होतं खूप छान करायचा. 50 यांची चांगली करायची होती मला, पण मुलांची एक्झाम आहे, 12वी आहे, बोर्ड आहे, त्याच्यामुळं नको म्हणाले. ते डिस्टर्ब होतो, मग सगळेजण आलं तर सगळ्यांचं करणं डिस्टर्बच होऊन जातं ते पूर्ण, त्याच्यामुळे नको म्हणाले. तर ठीक आहे, नंतर कधी कोणत्या निमित्ताने दुसरं काही करू. तर आता भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. तुम्हाला पण गुड नाईट.